ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण श्री अरविंदांच्या विचारांवर थोडं खोलात जाऊन बोलणार आहोत. विशेषतः त्यांच्या ईश्वरी शोध, आंतरिक विकासाचा मार्ग यातील एका महत्त्वाच्या मुद्द्यावर. म्हणजे आपण सगळेच जण कधी ना कधी आध्यात्मिक मार्गाचा विचार करतो, पण एक प्रश्न हमखास येतो की या सगळ्या प्रयत्नांचं, या साधनेचं खरं पहिलं उद्दिष्ट काय असावं? श्री अरविंद नेमकं कशाला म्हणतात की ही एकमेव आवश्यक गोष्ट आहे? आपण अनेकदा पाहतो की लोक सेवा कार्य किंवा जगात बदल घडवण्याला खूप महत्त्व देतात, पण श्री अरविंदांचा क्रम जरा वेगळा वाटतो. चला समजून घेऊया नक्की काय म्हणणं आहे त्यांचं. श्री अरविंद अगदी स्पष्टपणे सांगतात की आपण जी काही आध्यात्मिक सत्यासाठी धडपड करतो, उपासना करतो, त्याचं मूळ आणि पहिलं कारण फक्त आणि फक्त ईश्वराचा शोध हेच असायला हवं. त्यांच्या मते हीच एकमेव आवश्यक गोष्ट आहे. बाकी सगळं नंतरचं आहे, गौण आहे. हो, बरोबर. आणि हा मुद्दा इतका महत्वाचा आहे कारण ते फक्त क्रम नाही सांगत आहेत, त्यामागे एक पूर्ण तत्वज्ञान आहे. ते म्हणतात, एकदा का तुम्हाला ईश्वराचा अनुभव आला, म्हणजे त्याची जाणीव झाली, की मग पुढची पायरी आपोआप येते, त्याचं आविष्करण. आविष्करण म्हणजे काय नक्की? थोडं सोपं करून सांगाल? आविष्करण म्हणजे आपली जी मर्यादित मानवी चेतना आहे ना, तिचं रूपांतर दिव्य चेतनेत होणं. आपले विचार, आपल्या भावना, आपल्या कृती या सगळ्यांमधून ते दिव्यत्व प्रकट होऊ देणं. म्हणजे ती शांती, तो प्रकाश, ते सामर्थ्य हे सगळं आपल्या जगण्यातून दिसायला लागणं. थोडक्यात सांगायचं तर आपण स्वतःला ईश्वराचा अंश म्हणून ओळखणं आणि त्या जाणीवेतून मग जगणं, कार्य करणं. हे ऐकायला तर खूपच छान आणि खूप उदात्त वाटतं. पण मग सामान्यपणे लोकांचा गोंधळ कुठे होतो? कारण आपण बघतो की मानवतेची सेवा किंवा जगात एकात्मता आणणं याच गोष्टींना अनेक जण पहिलं उद्दिष्ट मानतात. श्री अरविंद आपल्याला सावध करतात. ते म्हणतात की ही ध्येय चांगली आहेत, यात वाद नाही, पण ती काय आहेत तर ती दिव्य सत्याचा आपल्या मनाने केलेला अनुवाद आहेत. अच्छा, म्हणजे आपल्या मर्यादित मनाने लावलेला अर्थ. अगदी बरोबर. आपलं मन जे मर्यादित आहे ते त्या अमर्यादित सत्याला स्वतःच्या कल्पनांच्या चौकटीत बसवायचा प्रयत्न करतं. म्हणूनच ही ध्येय साधण्याचं मूळ पहिलं उद्दिष्ट नाही होऊ शकत. त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याला आधी कशासाठी कार्य करायचं आहे ते मूळ तत्व ते कळायला हवं. आणि ते कळण्यासाठी आधी ईश्वर म्हणा किंवा आपलं आत्मतत्व म्हणा ते सापडायला हवं. अच्छा, म्हणजे क्रम चुकवला तर समजा आपण आधीच ठरवलं की मला हेच कार्य करायचं आहे किंवा अशीच सेवा करायची आहे, मग त्याचा आपल्या आध्यात्मिक विकासावर काय परिणाम होतो? श्री अरविंदांच्या मते जर हा क्रम चुकला तर आपण आपल्याच आंतरिक विकासात अडथळा निर्माण करतो, नकळतपणे. अडथळा कसा काय? कारण मग आपण कशाच्या आधारावर ध्येय ठरवतो? आपल्या मर्यादित मानसिक कल्पना आणि आपल्या इच्छाकांक्षांच्या आधारावर. हे म्हणजे कसं आहे की आतून जी खरी प्रेरणा यायला हवी तिला वावच न देता आपण बाहेरून स्वतःवर काहीतरी लादून घेतोय. खरी प्रगती तेव्हाच होते जेव्हा आपली चेतना आतून विकसित होते, ईश्वरी सत्याची जाणीव वाढते आणि मग आपलं जीवन, आपली कर्म त्यातून अगदी सहजपणे आपोआप बाहेर पडतात, प्रवाहित होतात. जर आधीच बाहेरचा आराखडा पक्का केला तर मग आतला आवाज, ते मार्गदर्शन ऐकण्यापासून आपण स्वतःला दूर ठेवतो. पण याचा अर्थ असा घ्यायचा का की जगात काही कामच करू नये किंवा सेवेला महत्त्वच देऊ नये? कारण हा विचार अनेकांना कदाचित निष्क्रियतेकडे नेणारा वाटू शकतो. नाही, अजिबात नाही. श्री अरविंद निष्क्रियतेबद्दल बोलतच नाहीत. ते फक्त योग्य क्रमाबद्दल आणि योग्य दृष्टिकोनाबद्दल बोलतायत. ते म्हणतात की जोपर्यंत आपल्याला आपला आत्मा किंवा ईश्वर सापडत नाहीये तोपर्यंत आपलं जीवन आणि आपल्या कृती या केवळ त्या शोधासाठीची साधनं किंवा मदतनीस म्हणून असायला हव्यात. म्हणजे कामालाच अंतिम ध्येय बनवायचं नाही. बरोबर. त्या कामाचं स्वतःचं असं स्वतंत्र अंतिम उद्दिष्ट नसावं.
उदाहरणार्थ, तुम्ही कोणतेही काम करत असाल, अगदी रोजचं साधं काम सुद्धा, जर ते ईश्वर शोधाच्या साधनेचा एक भाग म्हणून केलं, एका साक्षी भावानं किंवा समर्पणानं केलं, तर ते तुमच्या प्रगतीला मदतच करेल. पण जर तुम्ही त्या कामालाच शेवटचं ध्येय मानलं, तर तुम्ही मूळ उद्देशापासून म्हणजे ईश्वर शोधापासून भरकटू शकता. आणि एकदा ईश्वर सापडला की मग तोच तुम्हाला योग्य कार्याची प्रेरणा देईल. आणि ती प्रेरणा तुमच्या मानसिक कल्पनेपेक्षा खूप मोठी, खूप विशाल आणि सत्य असेल. म्हणजे आता स्पष्ट होत आहे. श्री अरविंदांच्या म्हणण्यानुसार आध्यात्मिक मार्गावरचं सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं पाऊल म्हणजे ईश्वराचा शोध. बाकी सगळं, मग ते सेवाकार्य असो, जगात बदल घडवणं असो किंवा कोणतंही मोठं काम, हे त्या शोधाचं फळ म्हणून त्यातून नैसर्गिकपणे यायला हवं. हो. आपल्या मनाने, आपल्या कल्पनांनी आधीच ध्येय ठरवून टाकणं हे उलट आंतरिक सत्याला प्रकट होण्यात अडथळा आणू शकतं. अगदी. आणि प्रत्येकाने शांतपणे विचार करायला हवं असं मला वाटतं. प्रत्येकानेच आपल्या मनात ज्या खोलवर कल्पना बसलेल्या असतात ना, की असंच कार्य करायला हवं, समाजासाठी हे तर केलंच पाहिजे, माझ्या जीवनाचा उद्देश हाच आहे, या कल्पना खरंच आपल्या आतून, आपल्या आत्म्याच्या आवाजातून आल्या आहेत की आपल्या मानसिक किंवा सामाजिक संस्कारातून? आपण जी बाहेरची ध्येय ठरवतो ती नकळतपणे आपल्याला आपल्या खऱ्या आतल्या ईश्वरी शोधापासून दूर तर नेत नाहीत ना? यावर प्रत्येकाने शांतपणे विचार करायला हवं असं मला वाटतं. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.